श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या खंडाळा येथे मागील अनेक महिन्यांपासून एका 14 वर्षीय शाळकरी मुलीवर वेळोवेळी अत्याचार घडल्याची घटना समोर आल्यानं पुन्हा समाजातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भातला प्रश्न चव्हाट्यावर आलाय। सदरच्या घटनेसंदर्भात माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी अत्याचार प्रकरणातील आरोपी रामराव गिरमारे वयवर्ष 50 वर्ष, राहुल शिरसाट वयवर्ष 17 वर्ष 6 महिने, सचिन निकम वयवर्ष 17 वर्ष या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंडविधान कलम 376(2) IN ड लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण अधिनियम 2012च्या कलमानुसार 4(5) ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। दरम्यान याविषयी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी अधिक माहिती दिली। यातील पीडित मुलगी ही श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये राहते आणि त्या ठिकाणी घराच्या पाठीमागे शेती आहे। सदर मुलगी ही शेतीमध्ये जे मोटरचं पाणी आहे ते पाणी आणण्यासाठी जात असते। हे पाणी आणत असताना शेती वाट्याने करणाऱ्या इस्माने तुला नारळ देतो असं आमिष दाखवून तिला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केले। सदर घटना जवळच राहणाऱ्या 2 मुलांनी पाहिली आणि त्यांनी देखील तिला धमकावलं की तू आमच्याशी शरीर संबंध ठेव, नाहीतर तुला मारून टाकू, तुझ्या घरच्यांना सांगू, घरच्यांना मारू अशी धमकी दिल्याने त्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केले। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला या संदर्भात 376 त्याचप्रमाणे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि चौकशी चालू आहे। न्यूज रिपोर्टर जयेश सावंत, S9 मीडिया, श्रीरामपूर।